तुम्ही एसी रूम मध्ये झोपा, खालून एसी लावा, वरून एसी लावा, खिडकीला एसी लावा आणि चांगली स्पंजची गादी घ्या, तरी तुम्ही गादीवर झोपल्यानंतर तुम्हाला टेन्शन येतच. काय करू, 4 मंत्र. कसं करू, कसं होत आणि काय झालं, काय ताण आहे काही कळत नाही महाराज. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या, कोट्याधीश मनुष्य असू द्या, खरा सुखी तोच आहे की झोपलं की अंग टाकलं की झोप लागली पाहिजे. याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही महाराज, याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये बसा, तुम्हाला टेन्शन येतं. तुम्ही घरी खॉटवर झोपा तरी तुम्हाला झोप येत नाही. मला तर असं वाटतं कीर्तन एक जागा एवढी सुंदर आहे. आता तुम्ही एवढ्या माझ्या आई बहिणी आलेल्या, एवढे वडीलधारी माणसं आहे, खरं सांगा तुमच्या डोक्यात कशाचं तरी डोकं आहे का तुम्हाला? म्हणजे का संसाराचा ताण आहे तुम्हाला, का गाडीचा ताण आहे, तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येते याचा ताण आहे का तुम्हाला? कीर्तन उस्तर अजिबात नाही. तुम्हाला फक्त आता एकच ताण आहे, हा कधी सोडतो आणि कधी पंक्तीला बसू, हा एवढा ताण आहे बा. तेवढा सोडून इथं बसणाऱ्या कोणत्याच माणसाला कोणताच ताण नाही. सोपान काकाच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेले आपण सर्व पावन मंडळी आहात महाराज. खरं सांगू, एखाद्या पुढाऱ्याच्या गावामध्ये जन्माला यायला पुण्य नाही लागत बरं महाराज. एखाद्या उद्योगपत्याच्या गावामध्ये जन्माला यायला पुण्य नाही लागत, पण एखाद्या संताच्या भूमीमध्ये जन्माला यायला निश्चित पुण्य लागतं. आणि तुम्ही खरोखर पुण्यवान आहात की सोपान काकाची कुस तुम्हाला प्राप्त झालेली. मी तर नेहमी सांगत असतो, तसाही हा पुणे जिल्हा जन्माला येताना पुण्यच घेऊन आलेला आहे महाराज. म्हणूनच ना पुणे काय कानू काही कळत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? एवढे पुण्यवान मंडळी आहात तुम्ही की वारकरी संप्रदायाचे जे प्राण आहे, एक प्राण म्हणजे माझे ज्ञानोबर आहे आणि दुसरे प्राण म्हणजे माझे तुकोबर आहे, हे सुद्धा पुणे जिल्ह्यातच जन्माला आलेले आहे महाराज. माझ्या ज्ञानोबरायचे धाकटे छोटे बंधू आमचे सोपान काका सुद्धा या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणून संताने पावन झालेली ही जी भूमी आहे, त्या भूमीमध्ये वास करणारे आपण सर्व मंडळी आणि तुम्हा सर्व मायबापांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, अगदी गोड असं नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पहिलं तर भिवरीकर मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद की तुम्ही कीर्तनाची वेळ 7 ते 9 ठेवली, हे उपकार केले बरं आयोजक मंडळी, बरोबर आहे का नाही? पुढच्या वर्षी थोडं चेंजेस करून पहा, 7 ते 9 जेवण ठेवा. 7 ते 9 काय ठेवा? जेवण ठेवा. 9 ते 11 कीर्तन ठेवा. मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, इथं फक्त 7, 5, 3 दशकांचा मेळा. आता काही लोकांना कीर्तन ऐकायची मुळीच इच्छा नाहीये, काही लोकांना महाराजासमोर बसायची इच्छा नाही, पण काय करणार आहे, कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही ना, बरोबर आहे का नाही? मग इच्छा जरी नसली तरी परमार्थ करून घेणारी जात संप्रदायाचे मी तर महाराज सांगतात, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो म्हणून तर सप्ताह आहे ना महाराज. काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये, पण कीर्तन संपेपर्यंत कानात बोळे तर नाही घालता येत ना. म्हणजे इच्छा जरी नसली तरी रूप पाहता लोचनी त्यांच्या कानावर जाणार. म्हणजे सप्त्याचा सगळ्यात मोठा फायदाच आहे, सप्त्याचं सर्वात मोठं बेनिफिट आहे. जो नास्तिक आहे, नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतकार एक श्लोक खर्च करतात, यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाहीये, जो गाईला मानत नाही, तो धर्माला मानत नाहीये,
नास्तिक आहे, कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये. काही लोक आजूबाजूचे विचार करत असेल काय गोंधळ लावला यांनी, सकाळी 5ला सुरू करतात ते म्हणतात ना महाराज. काही लोकांना डायरेक्ट परमार्थ म्हणला की पोट सुळूटो, पोट सुळूटो. तुम्हाला माहिती आहे का पोट सुळ? नागपूर जिल्ह्यामध्ये माझी भागवत कथा होती एका ठिकाणी. त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की महाराज लोक पाहिले तिथं 36 आकडा होता. महाराज काय तिला पोट सुळूटायचा, काय ताण होता, काय घोडे मारले होते महाराज लोकांना काही माहित नाही. पण तिला महाराज लोक पाहिले की असं तिच्या चेहऱ्यावर 12च वाजायचे. कधी कीर्तनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी फुगड्याला नाही, कधी मिरवणुकीला नाही, कधी कशालाच नाहीये. आणि आमचं नशीब बी एवढं खराब आहे महाराज, जे ते जावे ते कपाळ सरीसी. नेमकं तिच्या घरा शेजारी नाश्त्याची व्यवस्था. सकाळी सकाळीच आम्ही उठलो, मस्त स्नान वगैरे केलं, नाश्त्याला चाललो. आणि आमचं दुर्भाग्य असं होतं, जिला परमार्थाची आवड नाही, जिला महाराज लोकांची आवड नाही, जिला कीर्तनाची आवड नाही, जिला सत्याची आवड नाही, जिला भागवताची आवड नाहीये, तिच्या घरा शेजारी नाश्ता. ती सकाळी सकाळी दारात भांडे घासत होती. काय करत होती? भांडे घासत होती. आम्ही 4-5 जण मस्त पांढरे कपडे शुद्ध घालून चाललो. आणि तिनं आमच्याकडे पाहिलं, कारण नसताना दंदिशी भांडे आदळली. काय केले? भांडे आदळले. आणि हळूच म्हणली, माय बोक्या येईल तर ऊत आला. काय म्हणली? माय बोक्या येईल तर ऊत आला. मी शेजारच्या पाखोजाला म्हणलं, का रे इथं तो कुत्रा दिसत नाही, इथं तर मांजर दिसत नाही, मग ही बोक्या म्हणली कोणाला? तो हळूच मला म्हणे, बाबा ती आपल्यालाच म्हणली, चला म्हणे पुढे. नास्तिक आहे. परमार्थाविषयी आवड नाहीये, परमार्थाविषयी छंद नाहीये, पण आवड नसताना सुद्धा तुम्हाला भगवंताचं गुण गौरव, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कीर्ती सप्त्याच्या माध्यमातून लोकांच्या कानावर जाते. म्हणून खरं सांगू का महाराज, 7 दिवसाचा सप्ताह ही म्हणजे तुमची बॅटरी चार्जिंग आहे. हे बॅटरी चार्जिंग आहे. वर्षभर जे आपण ताण तणावान सगळे आहे. मग आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की तुमच्याने माझ्याकडून परमार्थाची सेवा होती. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे होता ठेवा, होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, 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 होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. भावा सापडला भावा सापडला, सापडला संत दर्शनी हा लाभ, लाभ पद्मनाभ जोडला. ओया बाबा सापडला, ओया बाबा सापडला संत दर्शनी हा लाभ, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. तुम्ही पुण्यवान आहात. मला माफी मागून एक वाक्य तुम्हाला विचारायचं. खरं सांगा बरं, आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? भिवरीचं कोण इथं? किती आहे? 6,000. मतदान नका सांगू, लोकसंख्या सांगा किती? 6,000. बरोबर आहे का नाही? मग 6,000 लोकसंख्या आपल्या गावची किती आहे? 6,000 आहे. आपण असं समजू की त्याच्यातले 4,000 लोक निवडणुकीला गेले प्रचाराला. कमीत कमी 2,000 तर पाहिजेत का नाही हो महाराज? हा, तुम्ही जर तुमचे लोक मोजले, तुमच्या गावचे सोडले तर अर्धे तर बाहेर गावचेच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? टाळकरी बाहेरचे, गायक बाहेरचे, वादक बाहेरचे, माईक सिस्टीमवाला बाहेरचा, कीर्तनकार बाहेरचा. मग नेमके आपले लोक येणार कधी? काही म्हणतील काळजी करू नका, काल्याला अख्खा गाव येतो आमचा. प्रत्येकाच्या नशिबात कसं राहील महाराज? अजिबात नाहीये. तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. पुण्याचा ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी, परमार्थाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी
एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाहीये. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहात आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ बाबा आहे महाराज. नाथ बाबांचा जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले ना महाराज, त्यामध्ये ऐश्वर्य संपन्न म्हणून, तसं संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये बरं. संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये. तुम्ही त्यांची प्रतिमा तशी समाजासमोर प्रकट केलेली आहे. कोणी म्हणतं वारकरी संप्रदाय हा गरीब लोकांचा संप्रदाय, कोण म्हणतं वारकरी संप्रदाय गरीबाचा आहे? हा, तुम्ही लोकांना पहिल्यापासून सांगता की संप्रदाय गरीब आहे, संप्रदाय गरीब आहे, संप्रदाय गरीब आहे. अजिबात नाहीये. माझ्या वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाहीये महाराज. पण जुन्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करत असताना एवढं गरीब त्यांना दाखवलं. कस काय गरीब म्हणता तुम्ही तुकोबरायला? अरे ज्या काळामध्ये, आवाज कमी कर थोडा, ज्या काळामध्ये काहीच सुविधा नव्हती त्या काळामध्ये माझे तुकोबरायकडे 12 गावची जहागिरी होती. किती गावची होती? 12 गावची. 350 एकर जमीन होती. तुकाराम महाराजाला कोणी बुवा नव्हतं म्हणत, महाराज नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये शावकार लोक तुकोबराय तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. आप्पाजी गुळवे यांची दुसरी मुलगी पहिलं पत्नी मरण पावल्यानंतर दुसरी जे लग्न झालं ते आप्पाजी गुळवे पुण्यातले सगळ्यात मोठे शावकार होते. आता खरं सांगा, तुम्ही सुद्धा, तुम्हालाही मुली आहे, मलाही बहीण आहे, तुमच्याही घरी लेकबाळ आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करत असताना नवरदेव भिकारी पाहता का श्रीमंत पाहता हो? हा, श्रीमंत पा. तुम्ही भिकारी असले तरी तुम्हाला पाहिजे श्रीमंत, हा नेहमी. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे काही जरी नसलं तरी आपल्याला वाटतं नवरदेव चांगला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग शावकाराची पोरगी तुकोबरायला देतात, गरीब असल्यावर देईल का कोणी पोरगी? परमार्थ वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे. पण संसार करत असताना, सोयरीक करत असताना ज्याच्या त्याच्या लेवलचाच नवरदेव पाहिजे ना महाराज. माणूस आमदार माणूस आहे, आमदाराची पोरगी कधी एखाद्या कीर्तन करायला देतील का? नाही ना महाराज. आमदार राजकारणीच पाहणार, उद्योगपती उद्योगपतीच पाहणार, डॉक्टर डॉक्टरच पाहणार, वकील वकीलच पाहणार. हा नेम आहे सोयरिकीचा. मग शावकाराची पोरगी आप्पाजी गुळवे यांची पोरगी सहज तुकोबरायला दिली. काय म्हणून दिली हो? काहीतरी असल म्हणूनच ना महाराज. अरे दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये आपली सर्व संपत्ती दान देणारा महात्मा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माझे तुकोबराय होते महाराज. आपण फक्त साधू संतांची परिस्थिती लोकांना सांगत असताना वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदाय फाटकेच धोत्र घाला, हा कोणा सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही महाराज. ऐश्वर्यात राहिलं पाहिजे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पाहिजे. द्या तुकोबरायचं जीवन सोडून या माझ्या ज्ञानोबरायकडे. लोक म्हणतात ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हते, 4 भावंडांना भेटत नव्हतं म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली. कोण म्हणतंय तुम्हाला? ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ, त्या ज्ञानोबरायच्या घरात किती सोनं असेल महाराज. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. द्या ज्ञानोबरायचं जीवन सोडून नामदेवरायचं जीवन घ्या. परिसा भागवतांच्या बायकोने नामदेवरायांच्या पत्नीला परीस दिला होता. कशासाठी? तुझी एवढी गरिबी आहे, तू हे सगळं लोखंडाला हा परीस लावून सगळं घर सोन्याचं करून घे. नामदेवराय ज्या वेळेस घरी आले, सगळं घर सोन्याचं पाहिलं, सगळं वातावरण बघितल्यानंतर आपल्या पत्नीने विचारलं, का ग मी नेमकं आपल्याच घरी आलो का दुसऱ्या घरी? नाही, आपलंच घरी. मग हे आपलं तर कुडाचं होतं, असं कसं झालं? माझ्या मैत्रिणी परिसा भागवतांच्या बायकोने परीस दिला आणि सगळं घर मी सोन्याचं केलं. बर बर बर, कुठे आहे तो परीस? दाखव ना मला, बघू दे. नामदेवरायने परीस घेतला आणि कुठं फेकून दिला? चंद्रभागेत फेकून दिला. लक्ष देऊन ऐका बरं. परिसा भागवत आल्यानंतर परिसा भागवत नामदेवरायला सांगू लागले, का हो नामदेवराय, तुमचा संसार सुखी व्हावा, तुमची गरिबी दूर व्हावी म्हणून माझ्या बायकोने तुम्हाला परीस दिला आणि तुम्ही चंद्रभागेत फेकून दिला. ही काय वागण्याची पद्धत आहे का? परिसा भागवताचा हात धरला माझ्या नामदेवरायाने. लक्ष देऊन ऐका. संत किती श्रीमंत होते तुमच्या एका वाक्यात सांगतोय. परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेमध्ये नामदेवराय घेऊन गेले आणि चंद्रभागेच्या वाळूमध्ये हात घातला आणि वाळू जशी हातात काढली आणि सांगितलं, परिसा भागवतजी आपला कोणता परिस यातला उचला. मला एवढंच सांगायचं, उदाहरण संपलं माझं. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, मान्य आहे आपल्याला. पण नामदेवरायमध्ये एवढी ताकद होती की नामदेवरायच्या दगडाला हात लावतील ते दगड सुद्धा काय होत होते? परीस होत होते. द्या नामदेवरायचं जीवन सोडून
या माझ्या नाथबाबाकडे. नाथबाबाच्या ऐश्वर्याचं काय वर्णन करायचं, मी वर्णन करतो असं नाही, नामदेवराय सांगतात. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा स्वामी स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांमध्ये ऐश्वर्य संपन्न संत जर कोण असेल तर माझे नाथ बाबा आहे. आणि त्या नाथ बाबाचा गोड असा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. त्या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि पांडुरंगाला आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात. पांडुरंगा, ओ देवा माझे मन देवा, ओ माझे मन, ओ देवा ऐका ना, माझं हे जे भरकटणारं मन आहे ते तुमच्या चरणावर स्थिर करा. मला एक सांगायचं तुम्हाला, परमार्थामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ हा विषय ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे ना पंचकर्म इंद्रियाचा आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. परमार्थ हा जो विषय आहे तो ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे ना पंचकर्म इंद्रियाचा. परमार्थ हा जो विषय तो मनाचा आहे. कशाचा आहे? मनाचा आहे. हाय मनाचा आणि करायचं सुद्धा मनासाठी. आज शरीराने लोक परमार्थ करतात पण मन कुठं सोबत आहे महाराज. आणि मन सोबत नसल्यानंतर तुम्ही कुठेही फिरा काही फायदा नाहीये. मनावर विजय मिळवण्यासाठी सर्वात चंचल जर या जगामध्ये काय असेल तर मन आहे. मन बहुचंचल चपळ येता जाता. तुतार्यांचा आवाज कमी करून साऊंडला आवाज दे. बहुचंचल चपळ येता जाता न लागे वेळ. एका मिनिटात दिल्लीला जातंय आणि एका मिनिटात परत देहुरीला येतं. नाही त्याला टोल नाका लागत, ना त्याला फास्टॅगची गरज आहे, ना त्याला CNG ची गरज आहे, ना त्याला डिझेलची. लक्ष देऊन ऐका. मनावर विजय मिळवण्यासाठी शुकाचार्याने भगवंताने राजा परीक्षितीला 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. कथा लक्ष देऊन ऐका. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या व्यक्तीनं करावं काय हा प्रश्न राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारल्यानंतर शुकाचार्य सांगतात, राजा ऐक, श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. राजा परीक्षितीनं हात जोडले. महाराज सगळं बरोबर आहे हो. या मनाला भरपूर वेळेस त्या परमार्थाकडे लावण्याचा प्रयत्न करतोय पण मन काही मात्र परमार्थाकडे येत नाहीये. म्हणून अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या जेवढ्या दिंड्या आहे ना महाराज, आता बरेचसे लोक कीर्तनाला भेटलं की महाराज आमची दिंडी, अरे बाबा 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 आमच्या दिंडीचा नाद नाही करायचा म्हणे महाराज. अख्ख्या पुण्यात दररोज मिसळ पाव आहे. अरे गरीबी तेच भेटतं नेड्या हो. मग वारीने मिसळ पाव खाता भजनं कधी करता?
बस दिवसभर मिसळपाव खायचं आणि भजन, राधे चल माझ्या गावाला, अरे काय येड अजिबात नाही. एक जण तर म्हणे महाराज आमची दिंडी आरोचं पाणी, अरे घरी तेच पेतो ना, 10-15 दिवस टँकरचं पिऊन पाय ना, मरणार थोडा आहे. काही ज्ञानोबरायसाठी चाललाय ना तू, तुकोबरायसाठी चाललाय ना. वाक्य लक्ष देऊन ऐका. दिंडीमध्ये जात असताना, तीर्थयात्रेला जात असताना व्यवस्थेचा विचार करू नका, तीर्थयात्रेला जात असताना अवस्थेचा विचार करा. महाराज ज्या दिंडीत व्यवस्था आहे त्या दिंडीत नका जाऊ. ज्ञानोबराय तुकोबराय सोबत, सोपान काका सोबत ज्या दिंडीत भजन आहे त्या दिंडीत सोबत जा. अरे घरी सुद्धा तेच खाता ना तुम्ही. काही लोक म्हणतात महाराज आमच्या दिंडीत व्यवस्था, अर 5 पोते कांदे खाल्ले, तिथं काय लढायचं का तुम्हाला, युद्ध करायचं का? 1 महिना नाही कांदा खाल्ले मरणार आहे का तुम्ही? अहो काही 4-4 पोते लसूण आणि कांदा नेतात का, ज्यूस करून पितात का, काही कळत नाही महाराज. अजिबात नाही महाराज. त्या दिंडीत जा की त्या दिंडीत सकाळी 6 वाजेपासून ज्ञानोबरायच्या आरतीपर्यंत फक्त आणि फक्त भजन होईल. ज्या दिंडीत जा त्या दिंडीत तंबाखू खाणाऱ्याला परवानगी नाहीये, बिडी पिणाऱ्याला परवानगी नाहीये, दारू पिणाऱ्याला परवानगी नाहीये. अरे 15 दिवस सुद्धा 15 दिवस जर तुम्ही सुद्धा व्यवस्थेचाच विचार करत असाल तर जीवनामध्ये उद्धार होणार नाहीये. व्यवस्थेपेक्षा अवस्थेचा विचार करा. कारण की घरदार लेकरं बाळ सगळे उद्योग धंदे नोकऱ्या सोडून तुम्ही दिंडीला जाताना, सोपान काकाचा सोहळा बी आता खूप मोठा झालाय महाराज. भविष्यात पहिला ज्ञानोबरायचा सोहळा मोठा होता, तिकडं गर्दी झाली म्हणून आमच्या तुकोबरायकडे आले. आता तुकोबरायकडे गर्दी झाली, त्यातले अर्ध्याच्या वर लोक सोपान काकाकडे चालले. लोकांना गर्दी सुद्धा जास्त नकोय. आपल्या व्यवस्थेनुसार 8 वाजता उठायचं, गरम पाण्यानं आंघोळ करायची नाही हो महाराज. अरे भेटल तिथं आंघोळ करायची, टँकर खाली करायची, थोडं खायचं ना आपली सेवा करायची. कारण की पंढरपूरच्या वारीनं 3 प्रकारची सेवा होती, काया वाचा आणि मनानं. नामा म्हणे केशवर देह जावो अथवा ही एक आहे. वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम, देह जावा अथवा राहो पांडुरंग दृढ भाव, चरण न सोडी सर्वदा आन तुझी नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखे राम नाम, भगवंताचं चिंतन कर, तीर्थयात्रा करा. आणि हाची माझा नेम सिद्धीने. नेम करणं तुमच्या हातात आहे, पण नेम पूर्णत्वाला नेणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. संकल्प तुम्ही करा, पण संकल्प पूर्ण करण्याचं काम कोण करतंय? देव करतोय. देवावर तुम्ही जबाबदारी टाका. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी. तुम्ही त्याच्यावर जबाबदारी टाकली की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराय. म्हणून महाराज सांगतात पायी तीर्थयात्रा, मुखे राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. बस अजून काय? अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. जीवनामध्ये माझी सेवा दृढ दे देवा. याच्यापेक्षा माझी काही अपेक्षाच नाहीये. मनुष्य कुठेही पहा, मालक नका हो, सेवक व्हा. काय व्हा? मालक व्हायला जासाल तर जीवनामध्ये त्रास होईल. सेवक व्हा. सेवक झाल्यानंतर आनंद आहे. मी नेहमी सांगतो, साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे. साखर होण्यात मजा नाहीये, साखर खाण्यात मजा आहे. म्हणून सेवक व्हा, दास व्हा. आमचे गुरुजी तर सांगतात, दुसरी पदवी लावण्यापेक्षा संत दासानुदास लावा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. मायबाप नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी करताय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सोपान काकाच्या कुशीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे महाराज. निश्चित सोपान काका, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, तुकोबराय यांची निश्चित कृपा तुमच्याने माझ्यावर होईल. याच्यासाठी प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. वातावरण खराब आहे, या वातावरणामध्ये आपला उद्धार कसा करून घ्यायचं हे पहा. बाकीच्या भानगडीत पडू नका. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्परातो को खिली ना खिली. कधी आयुष्य जाईल काही सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. अरे जाण्याच्या अगोदर आपली वळकुटी बांधलेली पाहिजे. प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाली की तिथून पासून वारकरी सुरू करतात. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा. लोक म्हणे एवढं काय येडं व्हायचं? इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाल्यावर पुढे रेल झोपा येतात का? हा, अख्खं गाव झोपल्यावर 3-3 वाजता बैठकी घेतात. ते किती वाजता?
3-3 वाजता. मग इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली तशी पुढाऱ्याला झोप येत नाही, तसं पांडुरंगाच्या भेटीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीसा जावे पंढरीसी आवडे मानसी कै एकादशी आषाढी हे. म्हणून लक्ष देऊन ऐका. अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर जबाबदारी आहे की त्यांनी 10-5 मिनटं समाजासाठी दिले पाहिजेत. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केलं आहे. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून हीच सेवा करून घेऊ अशी आपण सोपान काकांच्या चरणी कानिपनाथ भगवंताच्या चरणी विनंती करू. जाता जाता फक्त सर्वांना एकत्रित सांगायचं आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन नका करू. जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. 10 तोळ्याचं लॉकेट घातलं तरी शेवटी ते काढून घेणार आहे बरं. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ तुमच्या असेल तर महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलीच नाही की एखादा मनुष्य मेला आणि त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली. घटली एखादी? तुम्ही पार 4 बोटात 4 अंगठ्या घाला, सोन्याची घडी घाला, सोन्याचं काही करा तुम्ही आणि चांगलं किलोचं लॉकेट गळ्यामध्ये घाला. हे लोक एवढे हलकट आहे महाराज, रडता रडता पदर टाकतात आणि हातातल्या अंगठ्या काढतात. हो, ही परिस्थिती संसाराची. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. बस जीवनातलं सगळ्यात मोठं सोनं जर काय असेल तर तुळशी, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. जातीवाद करू नका. देशासाठी धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. सध्या वातावरण खराब आहे. त्या खराब वातावरणामध्ये तुम्ही जर एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी एकत्रित, उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. म्हणून सप्ताहासाठी सर्व मंडळींनी सहकार्य करा, एकत्रित या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग. कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी